बंधू। रमी प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र देणार, दोषी आढळल्यास राजीनामा देईन, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची पत्रकार परिषदेत घोषणा. रमी खेळता येत नाही, आरोप बिनबुडाचे, ज्यांनी बदनामी केली त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही, माणिकराव कोकाटेंचा इशारा. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला, प्रकृतीच्या कारणास्तव धनखड यांचा राजीनामा. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांकडून आश्चर्य व्यक्त, तर काही नेत्यांकडून सरकारवर सवाल उपस्थित. न्यायमूर्ती वर्मांवरील महाभियोग प्रस्ताव स्वीकारणं, जगदीप धनखड यांना भोवल्याची चर्चा, प्रस्ताव स्वीकारल्यानं सरकारची नाराजी ओढवून घेतल्याची राजकीय वर्तुळात कुजबूज. दोन 2006 साली मुंबई साखळी स्फोटांबाबत हायकोर्टाच्या निकालाला सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान, तातडीनं सुनावणीची मागणी, 24 जुलैला सुनावणी होणार. दोन 2006 सालच्या साखळी बॉम्बस्फोटातील सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता, 9 जण कारागृहाबाहेर. अमरावती जेलमधून 4घांची, नागपूर नाशिक जेलमधून प्रत्येकी 2घांची, तर पुणे जेलमधून एकाची सुटका. सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याला पुढचे 5 दिवस ऑरेंज अलर्ट जारी, मुसळधार पावसाचा इशारा, जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नदी ओढे दुथडी भरून, वाशिम, बुलढाणा, हिंगोली, जालना, परभणीत पूरस्थिती, अनेक मार्ग बंद. बीडमधील मस्ताचोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 4 ऑगस्टला, वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयानं फेटाळला, उज्ज्वल निकम यांची माहिती. नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय एबीपी माझा. बुलेटिनची सुरुवात करूया पावसासंदर्भातल्या बातम्यांचा वेगवान